आणि घाणीचं साम्राज्य दलित वस्तीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत गावातील महिला आपल्यासोबत प्रतिक्रिया देण्यासाठी उपस्थित आहेत। मावशी, या पाण्यासंदर्भी चिखलाचं जे आहे साम्राज्य या ठिकाणी साचलंय ते आतापर्यंत किती दिवस झाले चालू होतं? 1 वर्ष झालं। याच्यावर गावातील प्रतिष्ठित नागरिक कोणी लक्ष देते का? हो म्हणण्यावर आता म्हणायचं त्याच्या पुढे तक्रार केली का? याच्या अनुषंगाने मी म्हणलो सर, याच्या अनुषंगाने सर मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वारंवार ग्रामसेवकाला भ्रमणध्वनीवर सांगितलं सर, तो उडवाउडीचे उत्तर देतो, आज येतो उद्या येतो, चांगलं करतो असं म्हणत आहे सर। संबंधित ग्रामपंचायतला सूचना देऊन सुद्धा ते दुर्लक्ष करतायत, जाणून बुजून टाळाटाळ करत आहे सर। 1 वर्षापासून त्या दलित वस्तीची टाकी आहे समोर, त्या टाकीला सुद्धा पाणी सगळं दलित वस्तीमध्ये आणून सोडलेलं आहे। 14-15चा वित्त आयोग आणि बऱ्याचशा प्रश्नासाठी आज आपण कांडली येथे हजर आहोत। तर आपल्यासोबत आहेत डॉक्टर रविराज दुधकवडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आहेत। अशा बऱ्याचशा प्रश्नासाठी आणि गावाच्या पाणीपुरवठ्याच्या अजून बऱ्याचशा प्रश्नासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। सर, युवराज्य न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। तर आपण वंचित बहुजन आघाडीतर्फे एक गावकरी या नात्याने आपण जे निवेदन दिलं होतं तहसीलला की आपल्या 14-15 वित्त आयोगाच्या या मागणीसाठी चौकशीसाठी, त्या संदर्भात आपल्याला काही चौकशीचा अहवाल आला? सर, मी डॉक्टर रविराज दुधकवडे, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष हिमायतनगर। सर, मी मोजे कांडली खुर्द तालुका हिमायतनगर येथे 14वी वित्त आयोग व 15वी वित्त आयोगामधून जे योजनेने निकृष्ट कामे झाले व अपार झाला याच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती हिमायतनगर यांच्याकडे चौकशीसाठी निवेदन दिलं होतं। तर त्या निवेदनानुसार संबंधित बीडोशी माझं भ्रमणध्वनीद्वारे बोलणं झालं असता संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी मला अशी माहिती दिली की आम्ही चौकशीसाठी संबंधित विस्तार अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे, त्यांना आदेशित केलं आहे, लवकर त्या चौकशीसाठी येतील असे त्यांनी मला भ्रमणध्वनीद्वारे कळविलेलं सर। आतापर्यंत काही ग्रामपंचायतमध्ये काही कार्यकाळामध्ये यांच्या काही कामं झालीत का आपले? सर, यांच्या कार्यकाळामध्ये कामं झालेले आहेत, त्यांनी काही इंधन दुरुस्ती काही दुरुस्तीचे कामं केलेले आहेत, तसेच खुर्च्या बसवण्यासाठी साऊंड सिस्टम काही खुर्च्या हे काही कामं केलेले आहेत, काही कामं कागदपत्री दाखवून शिबिरे वगैरे दाखवून त्यांचे पैसे निधी उचललेला आहे। तसेच माझी दुसरी एक मागणी आहे सर, मागील 1 वर्षापासून इंधन बोर म्हणजे पाणी पुरवठ्याचा बोर इकडला दलित वस्तीचा 1 वर्षापासून बंद आहे, लोकांना पाण्याची अडचण आहे सर। सतत पाण्यासाठी लोक त्या निधीमधून पाईपलाईनचे काम झालेलं आहे, पाईपलाईनचं काम चालू असताना ह्या मनुवादी विचाराच्या सरपंचांनी जाणून बुजून, माझं तर असा एक उद्देश होते की सर जाणून बुजून या सरपंचांनी 1 वर्षापासून जे मागासवर्गीय वस्तीमध्ये पाण्याचा पुरवठा होते ते पाणी पुरवठा त्यांनी कायमस्वरूपी बंद केलेला आहे। तर हे होते आपल्या कांडली येथील वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष रविराज दुधकवडे। तर खरोखरच या ठिकाणी कांडली या गावाला, या ग्रामपंचायतला जो 14-15चा वित्त आयोगाचा निधी आला त्याची खरोखरच चौकशी होऊन योग्य ती कारवाई होईल का हे पाहणं आपल्याला तेवढंच महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन गजानन जेतेवारसह मी मारुती काकडे, युवराज्य न्यूज।